हॅलो, आता आपण बघूया विण तो कांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की समर ऑफिसला जायला निघतो आणि स्वानंदी त्याचं डायटिशियनचं सगळं टिफिन वगैरे भरून आणते. तेव्हा समर बोलतो, आता व्यायाम वगैरे करायला मला सांगू नका आणि या गोष्टींसाठी मला बिलकुलच टाईम नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, करा ना मग, मी कुठे काय म्हणते. हे बघा, हे तुमचे डाएटचे काही रूल्स आहेत. हा टिफिन आहे, हा व्यवस्थित घेऊन जायचा आहे आणि व्यवस्थित आपलं डाएट पाळायचं आहे, बाकी मी काही म्हणतच नाही. तेव्हा स्वानंदी टिफिन घेऊन अशी उभी असते. तेव्हा समर तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा स्वानंदी बोलते, काय असं काय बघतायत. तेव्हा समर बोलतो, भीती वाटते मला. तेव्हा स्वानंदी बोलते, काय. तेव्हा समर बोलतो, चिवट आहात तुम्ही, चिवट. एखादं मिशन तुम्ही हाती घेतलं ना की मागे हटणार नाही म्हणजे नाही. म्हणजे मला आवडतं हे, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही गुप्तहेर म्हणून काम केलं, माझा मित्र मला परत आणून दिलात आणि आता हे. तेव्हा स्वानंदी बोलते, आता तुमची हेल्थसुद्धा मी परत आणून देणार, हा शब्द आहे माझा. तुम्ही फिट होण्यासाठी, तुमची हेल्दी लाईफस्टाईल होण्यासाठी मी तुम्हाला वाटेल ती मदत करेन. फक्त एवढं लक्ष ना, तुम्ही गिवअप करू नका, बस एवढंच लक्ष द्या. तेव्हा समर बोलतो की खरं तर ना, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तेव्हा स्वानंदी बोलते की मी तर देतेच. तेव्हा समर बोलतो की खरं तर तुम्ही खूप करतात माझ्यासाठी, नशीब लागतं म्हणजे तुमच्यासारखी मैत्रीण मिळवायला. तेव्हा स्वानंदी बोलते की तुमच्यासारखा मित्र मिळवायला पण नशीब लागतं. माझ्या मित्राला कुठलाच त्रास होऊ नये एवढंच वाटतं. तेव्हा समर बोलतो की फाईन, मी सगळं लक्षात ठेवेल, पण वेळ मात्र लक्षात राहील याची गॅरंटी नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की त्याची जबाबदारी माझी, नका टेन्शन घेऊ, मी हेअर ठेवलेत तुमच्या ऑफिसमध्ये. तेव्हा समर बोलतो, मी कितीही आडेवेडे घेतले तर तुम्ही काही तुमचा हट्ट सोडणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते नाही. तेव्हा समर बोलतो चला. तेव्हा स्वानंदी बोलते की डब्बे संपवा. इकडे आनंदला स्वानंदी फोन करते आणि सांगते की आनंद दादा, तुम्हाला मी राजवाडींसाठी जो डाएट चार्ट पाठवला आहे, तर प्लीज त्यांच्याकडे त्यांना आठवण करून देत जा. तेव्हा आनंद बोलतो की स्वानंदी वहिनी, तू काहीही कर, निकिता आणि माझा पूर्ण तुला सपोर्ट आहे. फोन ठेवून झाल्यावर समर येतो आणि ऑफिसच्या कामाबद्दल आनंदला विचारत असतो आणि जाऊन डेस्कच्या तिथे चेअरवर बसतो. तेवढ्यात त्याला मेल येतो. तेव्हा तो बोलतो की काय करावं यांचं, तू तरी समजव आता त्यांना. तेव्हा आनंद बोलतो की पण काय झालं काय. तेव्हा समर बोलतो की हात धुवून मागे लागले आहेत माझ्या. तेव्हा समर बोलतो की डाएट चार्ट्स पण बनवला आहे त्यांनी माझ्यासाठी, म्हणजे मान्य आहे मला की त्यांचे मुद्दे व्हॅलिड आहेत, पण मला हे सगळं नाही होणार. तेव्हा आनंद बोलतो की ऐकलं आहे मी सगळं, पण जड का जातोय, म्हणजे बघ मी सहज विचारतोय ना तुला. तेव्हा समर बोलतो की तुला माहिती ना आपल्याकडे वर्कलोड किती आहे, आणि मग हे सगळं असल्यावर मला स्ट्रेस येतो आणि माणूस एकाच वेळी एकच गोष्ट फॉलो करू शकतो. हे डाएट वगैरे असं नाही होणार माझ्याकडनं. तेव्हा आनंद बोलतो की डाएटचा स्ट्रेस का. तेव्हा समर बोलतो की का म्हणजे मनात आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि आपण दुसरंच काहीतरी खातो, याचा स्ट्रेस नाही येत माणसाला. तेव्हा आनंद बोलतो की का. तेव्हा समर बोलतो का भूक नाही लागत माणसाला. तेव्हा समर बोलतो की तुला भूक कोणीच स्किप करायला सांगत नाही, फक्त योग्य वेळेला योग्य ते खा. तेव्हा समर बोलतो की हा पण मग त्याचा विचार करायला नको. तेव्हा आनंद बोलतो की तो विचार तू करू नकोस, तो स्वानंदी वहिनी करते, तू फक्त त्यांच्या सूचना पाळायच्या. तेव्हा समर बोलतो मी. तेव्हा आनंद बोलतो की पाळावं लागतात बाबा, लग्नानंतर बायकोचं सगळं ऐकावं लागतं. तेव्हा समर बोलतो म्हणजे आधी बायकोचं ऐका, मग डायटिशियनचं ऐका, मग ऑफिसची कामं करा, हे सगळं मला जमणार नाही. म्हणजे मी मीटिंग करायच्या की डाएट फॉलो करायचं की काय करायचं, नक्की करायचं काय मी. म्हणजे आता मला फोन वाजला, मला वाटलं महत्त्वाचं काहीतरी मेल आला की काय, तर स्वानंदी मॅडमने डाएटच्या रील्स पाठवल्या, हे असलं बघायला वेळ माझ्याकडे. तेव्हा आनंद बोलतो ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. समर बोलतो थँक्यू. तेव्हा आनंद बोलतो सगळं नीट फॉलो करायला लावू तुला. तेव्हा समर बोलतो वाटलंच होतं मला, तुम्ही ना नावाला मित्र आहेत फक्त माझे, तुम्हीही सामील आहात त्यांच्या पार्टीमध्ये. तिघांची आता तुमची युती झाली ना, आता तुम्ही तिघंही माझ्या मानगुटीवर बसणार आणि डाएट फॉलो करायला लावणार मला. तेव्हा आनंद हसतो आणि बोलतो वेलकम टू द क्लब. तेव्हा समर बोलतो म्हणजे. तेव्हा आनंद बोलतो की अरे आता तू आला आहेस ना डाएटच्या जगात, काय आहे ना, लग्न झाल्यानंतर असंच असतं. निकिताला तर डब्बा संपवल्याशिवाय आवडत नाही, मग ती कुठलीही भाजी असू दे, आवडती ना आवडती, पण संपल्याशिवाय तो डब्बा घरी रिकामा आणायचा नाही, रिकामाच आणायचा, भरलेला बिलकुलही नको. असंच असतं रे मॅरिड लाईफ माझी बघ, पण तू तर नशीबवान आहेस, तुला स्वानंदीसारखी बायको मिळाली आहे, त्यामुळे एन्जॉय मॅरिड लाईफ. इकडे स्वानंदी ऑफिसमध्ये असते, तिची आई तिला फोन करते. तेव्हा स्वानंदी विचारते की हा आई बोल. तेव्हा मंदाकिनी बोलते
की जरा अस्वस्थ वाटतंय गं. तेव्हा स्वानंदी बोलते की काय काय होतं आहे तुला, बरं आहे ना तू, मी येऊ का ऑफिसमधून सुट्टी टाकून. तेव्हा मंदाकिनी बोलते की तसं बरं नाही गं, जरा मानसिकरित्या बरं वाटत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तेव्हा मंदाकिनी बोलते की काय करतेस. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू जरा सविस्तर सांगशील का, आणि खूप महत्त्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूया, मी ऑफिसमध्ये. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं तसं नाही, माझी काळजी तू करू नको, पण रोहनची, आपल्या भावाची काळजी कर. स्वानंदी बोलते की काय झालंय रोहनला, त्याला बरं नाही आहे का. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं झापडं आहेत त्याच्या डोळ्यावर, झापडं, त्याच्या बायकोचं गुलाम झाला आहे तो, त्या पोरीला काहीही कळत नाही, चण्याची डाळ कोणती, तुरीची डाळ कोणती. आज जर मी बघितलं नसतं तर चण्याची डाळीची आमटी बनवली असती तिने, आणि तुला माहिती आहे ना बाबांना चालत नाही, घरात पैसा लागतो, हे लागतं ते लागतं, तिने करायला नको. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मुळात घरातल्या औषध गोळ्या पैसा पाण्याचा जबाबदारी ही रोहनची माझी, तू आदिराकडनं का अपेक्षा करतेस, आणि मी औषधं सांगितली आहे ती मागून येतीलच संध्याकाळपर्यंत. तेव्हा स्वानंदीचे बाबा फोन हिसकावून घेता मंदाकिनीकडनं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू तू इकडची काहीही काळजी करू नको, अगं मी बघेल सगळं, तू फोन ठेव, आपण नंतर बोलूया. स्वानंदीचे बाबा फोन ठेवतात आणि मंदाकिनीला बोलतात की माझी लेक सासरी गेली आणि तिला इकडच्या छोट्या छोट्या गोष्टी बिलकुल सांगायचं नाही, तुला काय हवं नको आहे ते मला सांगत जाय, कळलं. आनंद आणि समर ऑफिसबद्दल बोलत असतात. तेव्हा आनंद त्या समरला सांगत असतो की ठीक आहे, मी बाकीच्या मीटिंग वगैरे बघून घेतो, पण एक काम कर, पहिले तुझ्या जेवणानंतर आपण सगळं बोलूया. तेव्हा समर बोलतो की तुला कसं कळलं. तेव्हा आनंद बोलतो की तुझ्या चाटवरून. तेव्हा समर बोलतो तुझ्याकडे कसा आला. तेव्हा आनंद बोलतो की तुझ्या बायकोने पाठवला. तेव्हा समर बोलतो हे म्हणजे काय झालं ना, चहापेक्षा किटली जड झालं आहे, एक वेळ त्यांचा ओरडा परवडेल मला, पण तुझा हा त्रास मला परवडणार नाही. तेव्हा आनंद बोलतो की ठीक आहे ना, माझ्या त्रासामुळे जर तुझं डाएट फॉलो होणार असेल तर चालेल मला. आणि हे बघ समर, जर तू डाएट फॉलो केला नाही तर तुला तुझ्या आणि मला माझ्या बायकोचा ओरडा भेटेल, आणि तुझं माहीत नाही रे, तू ओरडा खाऊनही घेशील कदाचित, तुला आवडतही असेल ते, पण माझ्या लग्नाला खूप वर्ष झाली, माझी बायको ओरडेल ती खूप किंचाळते आणि ते मला परवडणार नाही, त्याच्यामुळे मी माझं जेवण व्यवस्थित करणार आहे. तेवढ्यात डोरबेल वाजते. तेव्हा आनंद बोलतो थांब मी बघतो. तेव्हा तो जातो, नारायण दादा असतात. तेव्हा नारायण दादा टिफिन घेऊन येतात. तेव्हा आनंद बोलतो की हे नारायण दादा तुझं टिफिन घेऊन आले, तू मुद्दामून घरी विसरला होता ते. तेव्हा आनंद बोलतो की तुझ्या बायकोने स्ट्रिक्टली सांगितले की तू डब्बा संपवल्याशिवाय नारायण दादा इथून हलणार नाही, आणि तू जेवला नाहीस तर नारायण दादा इथेच बसून राहतील. तेव्हा समोर बोलतो की काय आहे हे, आणि काय आहे या डब्यात, तुझ्या डब्याला काय आणले. तेव्हा आनंद बोलतो की एक्सचेंज ऑफर चालणार नाही. तेव्हा समोर बोलतो पण मला आवडलं नाही तर. तेव्हा आनंद बोलतो की त्याचा काही पर्याय नाही आहे वेगळा, पण एक्सचेंज ऑफर चालणार नाही. तेव्हा समोर बोलतो की हे बघ मी डबा खाणार नाही, मला आवडला नाही तर. तेव्हा आनंद थोडा इमोशनल त्याला बोलायला जातो की अरे जगातल्या लोकांना असं बोल ना. तेवढाच समोर बोलतो की जगातल्या लोकांचं आता 4 शब्द ज्ञान मला देऊ नकोस. तेव्हा आनंद बोलतो की बरं ठीक आहे, काही ऑप्शन नाही आहे पण. तेव्हा समोर त्याचा टिफिन घेऊन बसतो. आनंदही येतो. तेव्हा समोर एक चिठ्ठी बघतो डब्यामध्ये आणि बोलतो की हे काय. तेव्हा आनंद बोलतो समोर दुसरा टिफिन काढतो आणि बोलतो की सूप, आता हे काय. तेव्हा आनंद बोलतो की सूप बरोबर काहीतरी आहे बघ. तेव्हा समोर चिठ्ठी बघतो. इकडे आदिरा रोहनला फोन करते आणि दुपारी लंच केला का विचारत असते. तेव्हा रोहन नाही बोलतो. तेव्हा आदिरा बोलते की जरा काही घरात झालं की तू लंच स्किप करतो, मी तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर तुझ्यासाठी लंच ऑर्डर केला आहे, खाऊन घे. तेव्हा रोहन बोलतो की काय गरज होती लंच ऑर्डर करायची, मला भूक लागली असती तर मी खाल्ली असतं ना, म्हणजे मला भूक पण नाही आणि माझी इच्छाही नाही. तेव्हा आदिरा बोलते की हो मी समजू शकते रो, घरातल्या वातावरणामुळे खूप काही चेंज होतं आहे, तुला माहिती आहे तू ऑफिसला निघून जातो पण दिवसभरात आई माझ्यावर वॉच ठेवून असतात, जसं काही CCTV कॅमेरे लावले आहेत माझ्यावर, त्यांची सतत नजर माझ्यावर असते, म्हणजे मला काही करायलासुद्धा मला असं कसं तरी होऊन जातं, माझी घरातल्या घरात खूप घुसमट व्हायला लागली रो, मी काय सांगू तुला. तेव्हा आदिरा थोडं रोहनच्या आईबद्दल सांगत असते. तेव्हा रोहन बोलतो की तुला काय वाटतं, तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. तेव्हा आदिरा बोलते की तू आहे पण तू निघून जातो रो, मला माहिती आहे माझं काय असतं. तर त्यावर आदिरा नवीन पर्याय सुचवते की रो एक काम करूयात ना, आपण वेगळे राहूयात. रोला धक्का बसतो. तेव्हा आदिरा बोलते की बघ ना घरातलं वातावरण तसंच राहील, आईंना इथे राहू देत आणि आपण वेगळं राहूया, म्हणजे सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील आणि गोडवाही टिकून राहील म्हणून. इकडे समर बोलतो की चिठ्ठी. तेव्हा आनंद बोलतो की वाच. तेव्हा समर बोलतो की चिठ्ठी. तेव्हा आनंद बोलतो की वाच. तेव्हा समर वाचतो की मला माहिती आहे जेवण बघून तुमच्या कपाळावर आठ्या आल्या असतील,
तेव्हा आनंद हसत असतो. तेव्हा समर आनंदला बोलतो की मग कशाला पाठवायचं मग, आणि तेच स्वानंदी लिहून पाठवते की मग कशाला पाठवायचं मग, जर माहिती होतं तर दुसरं काही चमचमीत पाठवायचं ना, मला न विचारता हे असे बदल केलेच कसं काय, हे सगळं बोलून झालं असणार. तेव्हा आनंद बोलतो की खरं आहे. तेव्हा समोर बोलतो बापरे आनंद, हे त्यांना कसं कळलं. आनंद बोलतो की तर यामी बायको. तेव्हा समोर बोलतो याचा उपयोग काय, मला आता बिर्याणी खावीशी वाटते, हे कळत नाही त्यांना. आणि खरं तर नंतर गुलाबजामुन पण चालतील, 2, फक्त 2, मी 5 खातो का, नाही फक्त 2. तेव्हा आनंद बोलतो की वाच. तेव्हा समोर बोलतो की वाचतोय. मनातले सगळे प्रश्न बाजूला ठेवा आणि जेवणावर फोकस करा, कारण तुमच्या तब्येतीसाठी हेच जेवण गरजेचं आहे. तेव्हा आनंद बोलतो की करेक्ट. तेव्हा समोर पुन्हा टिफिन एक काढतो आणि बोलतो की काय फ्रूट सॅलड. तेव्हा आनंद बोलतो की वाह. तेव्हा समोर बोलतो की नुसतं सॅलड, आणि हे काय पुन्हा चिठ्ठी. तेव्हा आनंद बोलतो की वाच. समोर चिठ्ठी वाचतो की नाही राजवाडे, यात पण तुम्हाला पाहिजे ते नाही आहे. तेव्हा आनंद हसायला लागतो. तेव्हा समोर बोलतो की आनंद कोंबेल घशात. तेव्हा आनंद बोलतो की सॉरी. तेव्हा स्वानंदी चिठ्ठीत लिहिते की काही दिवस गोड खाल्लं तर काही, गोड नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाही आहे. तेव्हा समोर बोलतो की अशा काय आहेत यार. तेव्हा आनंद बोलतो की वाह क्या बात आहे. तेव्हा आनंद बोलतो की एकदम परफेक्ट बायको मिळाली तुला, तिच्याकडे तुझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, चला आमची काळजी मिटली बाबा, चल खायला लाग. तेव्हा समोर शेवटी ते सूप बघतो, त्याचा वास घेतो आणि तेव्हा आनंदला बोलतो, आनंदच्या डिशकडे हात करतो. तेव्हा आनंद बोलतो की नाही बिलकुल नाही. तेव्हा समोर बोलतो की चमचा दे. तेव्हा समोर चमचा घेतो, खाणार, बोलतो की नाही हे सगळं गोष्ट मला शक्यच नाही आहे, हे इतकं दिवसभर मी काम करतो आणि मग जेवण तरी चमचमीत हवं की नाही. तेव्हा आनंद बोलतो की मी पण सकाळपासून काम करतो आहे, चविष्टच असणार आहे हे, तू अजून टेस्ट पण नाही केलं. तेव्हा समोर बोलतो की या सगळ्यामुळे माझं कामाकडे दुर्लक्ष होतं आहे, त्यामुळे कंपनीचं नुकसान होते, स्टाफचं नुकसान होते आणि माझ्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं मला चालणार नाही. तेव्हा समोर उठतो, फोन घेतो. तेव्हा बोलतो की ह्याच्याने माझी भूक भागणार नाही. तेव्हा आनंद बोलतो की फोन घेऊन काय करतोस तू. तेव्हा समोर बोलतो की हे सगळ्याने माझी भूक भागणार नाही, मला काहीतरी वेगळं मागवावं लागणार आहे. तेव्हा आनंद बोलतो की समोर तुला चालणार नाही बाहेरचं. तेव्हा समोर बोलतो की तू गप्प रे, तू मला काही सांगू नकोस आणि तू स्वानंदी मॅडमलाही काही सांगणार नाही आहेस. तेव्हा आनंद बोलतो की ओके. तेव्हा आनंद गुपचूप बाजूला येतो आणि स्वानंदीला व्हॉईस मेल पाठवतो की स्वानंदी वहिनी समोर बाहेरचं जेवण ऑर्डर करतो आहे. तेव्हा इकडे स्वानंदी ही त्या व्हॉईस ऑडिओ ऐकते. तेव्हा समोर बोलतो की काय मागू, मला कंपनीसाठी करावं लागणार आहे हे सगळं, पिझ्झा ऑर्डर करू का. तेव्हा आनंद बोलतो की नको. तेव्हा समोर बोलतो काय नको, पिझ्झा आपला ऑल टाईम फेवरेट आहे, लो फॅट आहे. तेव्हा आनंद हसतो आणि बोलतो की लो फॅट वगैरे ना, हे सगळे अंधश्रद्धा असतात, असं काहीही नसतं. तेव्हा समोरला स्वानंदीचा फोन येतो. तेव्हा समोर बोलतो स्वानंदी मॅडमचा फोन, या का फोन करत आहेत. तेव्हा आनंद बोलतो मला काय माहिती. तेव्हा स्वानंदी बोलते की झालं जेवण तुमचं. तेव्हा समोर बोलतो की नाही व्हायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते डबा मिळाला आहे ना तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो की मिळाला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मग. तेव्हा समोर बोलतो की हे बघा स्वानंदी मॅडम, हे डबा वगैरे पाठवण्याचे काही तुम्ही कष्ट घेऊ नका, स्टाफ आहे आपल्याकडे आणि ते सगळं करतील ना, त्याची तुम्हाला काही गरज नाही. तेव्हा स्वानंदी बोलते हो आपला स्टाफ आहे ना, त्यांना सगळं सांगितलं आहे समजावून. आता तुमच्या तब्येतीसाठी कसं काय केलं पाहिजे, पथ्य कशी पाळली पाहिजे, हे सगळं ते नीट करतील, तुम्ही फक्त तुमच्या डब्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तेव्हा समोर बोलतो प्रयत्न केला मी पण फोकस होत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते का बरं राजवाडे, अन्न येते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि या सगळ्यामध्ये माझ्यापेक्षा तुमचा जास्त फायदा होणार आहे. तेव्हा समोर बोलतो ते सगळं मान्य हो, पण याचा कच्च्या भाज्या आणि सूप मला जमणार नाही, हे सगळं ॲडॅप्ट करायला वेळ लागेल मला. स्वानंदी बोलते की हो हे सगळं खरं आहे, पण इट्स ऑलरेडी टू लेट, त्यामुळे आपल्याला आत्ताच सुरुवात करायला हवी. कसं आहे ना, तुम्हाला आत्ता समजणार नाही, पण तुमच्या पोटाला काय, तुम्हाला शरीराला सुद्धा गरज आहे सात्विक खाण्याची. समोर बोलतो स्वानंदी मॅडम तुम्ही राहू द्या, माझं मन आता ओरडून सांगतोय की पिझ्झा मागवू या बिर्याणी मागवू. तेव्हा स्वानंदी बोलते नाही त्याचं ऐकू नका, ते तुमचं खरं मन नाही आहे, ते तुमचं फसवं मन आहे. खरं मन काय म्हणते माहिती का, नको खूप घातले पोटामध्ये आत्तापर्यंत सगळं बाहेरचं खाणं, आता काय ते जुन्या शिळ्या भाज्या, तो भरपूर मैदा घालून केलेला बेस, त्यात भरपूर घातलेलं चीज, यातलं काही नकोय तुमच्या मनाला. तेव्हा समोर बोलतो अहो थांबा, तुमच्या शब्दांना आणि विचारांना ब्रेक द्या. खातो मी तुम्ही काय ते पाठवले सूप आणि काय ते, पण माझ्या मनातलं या पिझ्झाला धक्का पोचवू नका. तेव्हा आनंदही हसतो. तेव्हा स्वानंदी बोलते नक्की खाल, नाही तर माझ्याकडेही खूप रील्स आहे, मी तुम्हाला पाठवून देईल. आणि मग त्यात तुमच्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा आणि असं काही सगळं बनवताना काय आणि कशी स्वच्छता असते हे सगळंच कळेल तुम्हाला, बघा आता. तेव्हा समोर बोलतो की स्वच्छतेवर तुम्ही घसरायला नको होतं, आता मला कधीच ऑर्डर करावीशी वाटणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की हसून बोलते की सॉरी. तेव्हा समोर बोलतो की टू लेट, खातो आता तुमचं सूप आणि कच्च्या भाज्या. तेव्हा स्वानंदी बोलते एन्जॉय. तेव्हा समोर बोलतो डोमलाचं एन्जॉय आणि फोन ठेवतो.
इकडे रोहन आदिराला बोलतो की आदिरा तू अशी कशी बोलू शकतेस, म्हणजे याआधी तुला मी बोललो आहे ना, मला मान्य आहे की आईचा प्रॉब्लेम, आई जरा ओव्हर रिॲक्ट करते, हे सगळं मी समजू शकतो आहे. पण अगं घरात फक्त आई नाही आहे ना, बाबा आहे, सूश आहे, त्यांना सोडून मी कसा राहू शकतो. तेव्हा आदिरा बोलते की पण या सगळ्यांचाच फायदा आहे ना आपण वेगळं राहिलो तर. तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि ती रागाने बघत असते आदिराकडे. तेव्हा आदिरा थोडी घाबरते आणि बोलते ओ नो ओ नो रो, वाट लागली. तेव्हा रोहन बोलतो की काय झालं. तेव्हा आदिरा बोलते की रो मी तुला थोड्या वेळात फोन करते हां. तेव्हा एक पार्सलवाला रोहनला पार्सल पत्ता विचारत असतो. तेव्हा तो रोहनचंच नाव सांगतो. तेव्हा रोहन बोलतो की मीच आहे. तेव्हा तो पार्सल देतो आणि बोलतो की पेड आहे पार्सल. तेव्हा तो जायला लागतो. तेव्हा त्याची चप्पल तुटलेली असते, तो पडायला लावतो. तेव्हा रो बोलतो की अहो दादा थांबा थांबा. तेव्हा रोकडे कमी पैसे असतात तरी तो पैसे काढून बोलतो की दादा तुम्ही ही चप्पल घेऊन टाका, अहो एवढं ऊन आहे, तुम्ही असं कसं जाणार आहे. तेव्हा तो बोलतो की नाही मला सवय आहे. तेव्हा रो बोलतो की नाही नाही, एवढ्या उन्हात तुम्हाला चप्पल तर पाहिजेलच ना, हे पैसे घ्या आणि घेऊन घ्या म्हणून. तेव्हा मंदाकिनी इकडे आदिराला बोलते की काय बोलत होतीस तू, रोहनशी बोलत होती ना, नवऱ्याचे कान भरत होती ना. हे बघ माझ्या माघारी रोहनचे कान भरायचे नाही, कळलं. आणि काय वेगळं राहायला विचार करतेस तू का मला माझा त्रास होतो तुम्हाला, मी तुमच्यासाठी एवढी राबते, दिवसभर उभी राहते, ते नाही दिसत तुम्हाला. मी लहानाचं मोठं त्याला केलं आहे, सगळ्या गोष्टी केल्या, ते नाही दिसत तुम्हाला. आणि तू त्याला वेगळं करते. बघ तुला एक गोष्ट सांगून ठेवते, आईला मुलापासून दूर करायचे नाही. तेव्हा आदिरा बोलते की आई मी त्याला कान भरत नव्हते, मी माझ्या नवऱ्याशी प्रायव्हेटली बोलत होते, तुम्हाला ऐकायची काय गरज होती. तेव्हा मंदाकिनी बोलते प्रायव्हेटली बोलू नको, कळलं ना. प्रायव्हेटली बोलत होती काय, माझा नवरा करते, पण हे लक्षात ठेव त्याच्या आधी तो माझा मुलगा आहे. तेव्हा आदिरा बोलते की आई प्लीज मला तुमच्याशी बोलायचंच नाही. तेव्हा आदिरा रागाने तिथून निघून जाते. आदिरा बाहेर येते आणि ती स्वानंदीला फोन करते आणि बोलते की नंदूताई प्लीज मला तुला भेटायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं, आई तुला बोलली का काही. तेव्हा आदिरा बोलते की ते आम्हाला नेहमीच बोलत असतात, मी त्यांची पंचिंग बॅगच आहे जणू काही, नेहमी मला काही ना काही बोलत असतात, मला कळत नव्हतं कोणाला कॉल करू, म्हणून मी तुला कॉल केला आहे नंदूताई, प्लीज मी लोकेशन पाठवते, मला भेट तू. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे मी येते. लंच करून समर आणि आनंद पुन्हा केबिनमध्ये येतात. तेव्हा आनंद ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असतो. तेवढ्यात समर थोडा शांत होतो आणि बोलतो आनंद स्वानंदी मॅडमला चुगल्यात तू केलेस ना. तेव्हा आनंद शांत होतो आणि बोलतो की मी नाही बाबा, मी कशाला करेन. तेव्हा समर बोलतो की तू काय मूर्ख समजतोस मला सांग, त्यांना मी पिझ्झा ऑर्डर करतो आहे हे कसं कळलं. तेव्हा आनंद बोलतो की बरं मी सांगितलं मग. तेव्हा समर बोलतो की तू मित्र आहेस ना माझा, तुला लाज नाही वाटत. तेव्हा आनंद बोलतो एक मिनिट माझं सोड, तू स्वतःचं बघ आधी. तेव्हा समर बोलतो मी काय केलं आहे. तेव्हा आनंद बोलतो की परका झाला आहेस तू, परका मित्र असून. तेव्हा समर बोलतो की मी काय केलं आहेस. तेव्हा आनंद बोलतो की मी काय केलं आहेस म्हणजे पिझ्झा ऑर्डर करत होता तेव्हा मी नको बोललो, पण माझं नाही ऐकलं, पण स्वानंदी वहिनीने सांगितलं तर लगेच ऑर्डर कॅन्सल केली. पण रडत का होईना सूप आणि ते सलाड संपवलं. समर वाटलं नव्हतं रे, माझ्यापेक्षा जास्त तू स्वानंदी वहिनीचं ऐकायला लागला आहेस बायकोचं. तेव्हा आनंद बोलतो अपेक्षाच नव्हती मला. आनंद पुढे जातो, पुन्हा मागे येतून बोलतो वेलकम टू द क्लब आणि हसायला लागतो. इकडे आदिराला स्वानंदी भेटायला येते आणि आदिरा सगळा झालेला प्रकार सांगत असते. तेव्हा आदिरा बोलते की नंदूताई तुला माहिती आहे का मी एक निर्णय घेतला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की कुठला निर्णय. तेव्हा आदिरा बोलते की मी त्या घरात राहिली ना आईंसोबत तर हे नेहमी होणार आहे आणि मला असं नाही वाटत की आम्ही वेगळं व्हावं, पण तरी पण मला असं वाटतं की रोहनसोबत मी वेगळी राहिली तर या गोष्टी सॉल्व्ह होतील. तेव्हा स्वानंदीला आदिराचं म्हणणं पटतही असतं, पण तिने वेगळं राहावं हे तिला असं थोडंसं काही गोष्टी नाही पटत असत, पण तरीही ती बोलते की पण मी तुला समजू शकते, तुझ्या मनाची घालमेल मला सगळी कळते. तेव्हा आदिरा पूर्ण प्रकार सांगते की ज्या दिवशी रोहनने थोडासा पगार द्यायला उशीर केला तेव्हा आईंनी सतत भांडी वाजवायला सुरुवात केली. त्यांना सगळ्यांनी नाही म्हटलं तरीही त्या ऐकल्या नाही आणि त्यांनी भांडीवालीला सुद्धा माझे कपडे देणार होते त्या, काय तर त्यांना भांडी घ्यायची होती म्हणून. मला नाही आवडत असं माझ्या वस्तूंना कोणी हात लावलेलं, हे बेसिक बाँड्री असतात ना नंदूताई. तेव्हा आदिरा तिला तेच समजवण्याचा प्रयत्न करत असते की आम्ही वेगळं राहिल्यावर काहीतरी चेंज होईल. तेव्हा स्वानंदी ही बोलते की हो मला पटते की तुम्ही वेगळे राहिल्यावर गोष्टी चेंज होतील कदाचित, पण मला तुझा हा डिसिजन नाही पटत आहे, पण तरीही मी तुला समजू शकते. तेव्हा आदिरा बोलते, तेव्हा स्वानंदी बोलते की काहीतरी होईल, आपण सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करूया. तेव्हा आदिरा बोलते की असं नाही होऊ शकत म्हटल्यावर सॉर्ट आऊट. तेव्हा स्वानंदी तिच्या प्रत्येक गोष्टीला सहमत असते आणि तेच आजचा एपिसोड संपतो.